मी खरं सांगू का, आता हे असं बोललं तर लोकांना अतिशयोक्ती वाटते किंवा अरे ही सिंपती गेन करते वगैरे असं वाटतं. पण मी मुळात कशी असं सांगायला गेलं ना तर मी शालिनीच्या पूर्ण अपोजिट आहे. मला खूप वेळेला मी आत्ता शिकले, कोणालाही नाही म्हणणं मला कठीण जायचं पूर्वी. मन दुखावलं जाईल समोरच्याचं, त्याच्यामुळे आपण नाही नाही म्हणायचं. त्याच्यामुळे माझं नुकसानही खूप झालं आहे. तर आत्ता मी शिकले की नाही माधवी, ज्या गोष्टी तुला पटत नाहीत त्या गोष्टींना नाही सांगायचं. तू प्रत्येकाचं मन सांभाळू नाही शकत आणि हे नाही म्हणणं शिक. तर मी आत्ता ते शिकली आहे. मी म्हणजे मला उगाच आवाज चढून बोलायला आवडत नाही आणि खूप गोष्टी आहेत अशा ज्या शालिनीच्या पूर्ण अपोजिट आहेत. मला फॉरगिव्हनेस आवडतो, म्हणजे फॉरगिव्हनेस आवडतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये चुका शोधत न बसण्यापेक्षा ज्यांच्या सहवासात आहोत त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन बाहेर पडायचं. रादर आता आपण नॉर्मली असे भेटतो 1-2 दिवसांसाठी, तर त्यावेळेला सुद्धा त्या माणसांमध्ये चांगलं काय ते टिपायचं आणि पुढे जायचं. आणि एकदम सिंपल फंडा आहे माझा. थोड्या वेळासाठी एखादी व्यक्ती आपल्याला भेटून गेल्यानंतर ती व्यक्ती मला भेटून झाल्यावर म्हटलं पाहिजे त्या व्यक्तीने की अरे छान वाटलं भेटून ना, तिला मस्त आहे, स्माइली आहे आणि मजा आली भेटायला, म्हणजे परत भेटायला आवडेल मला तिला. तर हे स्माइल घेऊन आणि हा थॉट घेऊन जर कोणी जात असेल मला भेटल्यानंतर तर ते मला जास्त भावेल. म्हणजे आपल्या मागे कोणीतरी, मला असं वाटतं की चांगलंच बोलावं असं माझं म्हणणं नाही आहे. वाईट न बोलता एक चांगला पॉझिटिव्ह वाईब सोडून त्यांनी पुढे जावं. सो मी तशी आहे. जर्नी वॉज टफ. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो. स्ट्रगलशिवाय, मेहनतीशिवाय तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचू नाही शकत. सो मी जे आत्ता सांगते ते काही कुठे अरे बापरे किती वाईट ना, केवढा स्ट्रगल केला वगैरे हे याच्यासाठी मी सांगत नाही. फक्त माझा अनुभव शेअर करते. मी मध्यमवर्गीय घरातली होते आणि खोपोलीवरनं मला मुंबईला यायचं होतं. आणि मुळातच मुंबईसारख्या शहरात एक वेळ तुम्ही 2 वेळ जेवू शकता, म्हणजे असं व्यवस्थित बाबा तुम्ही एक 10 रुपयाचा वडापाव खाऊन तुम्ही काही दिवस पुढचे घालवू शकता. पण मेजरली प्रश्न आहे तो राहण्याचा. मुंबईसारख्या ठिकाणी राहणं कठीण आहे, म्हणजे 2 वेळच्या जेवणापेक्षा सुद्धा. तर त्यावेळेला माझ्या सख्ख्या मावस बहिणीने मला आधार दिला, अलकाताईने, अलका साठे. तिने मला सांगितलं की ठीक आहे, तू पहिले इनिशिएटली काही दिवस जोपर्यंत तुझं बसताना बसत नाही नीट तोपर्यंत तू इथे राहा. तिथे राहायला आले. सोनाली खरे माझी सख्खी मावस बहीण आहे. ती सिरियलमध्ये तेव्हा काम करायची. मी त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये नव्हते. तिला बघून मला असं वाटलं की आपण पण काम करू शकतो. मग तिच्यासोबत येऊन एक शो मला मिळाला होता, विचारण्यात आला होता अँकरिंगचा. तो अँकरिंगचा शो मी रामोजी फिल्म सिटीमध्ये जाऊन करायचे. आणि लिटरली त्यावेळेला फ्लाईटची वगैरे व्यवस्था नसायची. बसून एवढ्या तासांचा प्रवास करून मी हैदराबादला जायचे. सकाळी पोचल्यावर 15 तासाचा प्रवास करून लगेच मला मेकअपला बसायला सांगितलं जायचं. मग पुढे 8-10 एपिसोड मी शूट करायचे. असे 2-3 दिवस काढून मी परत यायचे. इथून जर्नी सुरू झाला आणि खूप बघितलं या जर्नीमध्ये. म्हणजे कामं तर हळूहळू मिळत गेलीच, पण मला असं वाटतं की या स्ट्रगलमध्ये मी एकटी होते ते बरं होतं. म्हणजे इथे कोणीही माझ्या आसपास मला आधार देणारं किंवा सपोर्ट करणारं किंवा मला त्या सपोर्टची गरजही कधी भासली नाही. कुठेतरी मला कॉन्फिडन्स होता स्वतःवरती की कशी परिस्थिती असो या परिस्थितीतनं मात केली जाणार माझ्याकडनं. हा स्ट्रगल पिरियड आहे, पण हे मी एकीकडे गाठणार. मला जे गाठायचं आहे, माझ्या मनात एक मात्र नक्की होतं, परत नाही जायचं. ज्यासाठी मुंबईमध्ये आलो आहे परत नाही जायचं. इथेच जे काय आहे ते आता. त्याच्यामुळे एकही निगेटिव्ह थॉट माझ्या मनात कधीच नाही आला की माझं कसं होईल किंवा मी काय करेन, माहीत नाही. कारण की मला तो कॉन्फिडन्स होता. आणि मला आईने एक गोष्ट सांगितलेली आज आणि कायम लक्षात राहील. आई मला म्हणाली होती की माधवी, कधीच कोणावर अवलंबून राहायचं नाही कुठल्याच गोष्टीत. मग मी तर म्हणेन की तू आता इंडस्ट्रीमध्ये काम करतेस ना, आता इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी तुला शिकता येतील, कुठे अडेल तुला बघ बरं, कुठे अडते तुझं ते बघ आणि तिथे तू ते शिक प्रत्येक गोष्ट. तर यू वोंट बिलीव्ह, आज मी आईचं वाक्य इतकं मी लक्षात ठेवलेलं आहे की मी मेणबत्तीच्या प्रकाशावर सुद्धा मेकअप करू शकते, मी पूर्ण रेडी होऊ शकते. म्हणजे हा स्ट्रगलच वेगळ्या पद्धतीचा. आता स्ट्रगल हा विषय निघाला त्यावेळेला आईने मला काय काय सांगितलं ते आठवलं. माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं होतं की मॉरल सपोर्ट करू शकतो बाबा, पैशांची मदत आम्ही नाही करू शकत, कुठून करू, पैसेच नाही आहेत, पण आशीर्वाद आहेत, तू पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, बस हे इनफ होतं माझ्यासाठी. मग इथे आल्यानंतर माझा एक वेगळा स्ट्रगल होता.
आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की मी जिथे राहत होते तिथे माझी इच्छा असायची की मी फॅमिलीसोबत राहिलं पाहिजे. मला एकटं मित्रमैत्रिणींसोबत किंवा 4-5 मुली एकत्र राहतात असं राहायचं नव्हतं. कारण पेइंग गेस्ट राहिल्यानंतर कुठेतरी एक बंधन असतं की या वेळेत यावं लागेल ना परत, कारण की आम्ही रात्री उशिरा दरवाजा उघडणार नाही. तर मला ते हवं होतं, कुठेतरी आपल्याला लगाम राहतो असं मला वाटायचं. सो मी आज पण कधी कुठली पार्टीज वगैरे फार मी अटेंड नाही करत. रेअर करते, नाहीच करत नाही असं नाही, पण सतत जे काही पार्टीला जाणं असतं ते मी अटेंड करत नाही. माझा फोकस फक्त काम होतं मुंबईत आल्यानंतर, कारण की मला ऑप्शनच नव्हतं इकडे तिकडे लक्ष द्यायला. मला पैसे कमवून सर्व्हाइव्ह करायचं होतं, त्यात मला माझं नाव उभं करायचं होतं, बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. मग हा स्ट्रगल असा झाला की मुंबईत आल्यानंतर मग फोटोशूट करायचं तर पैसे कुठे आहेत. मग त्यावेळेला रात्रीच्या वेळेला जेवण स्किप करायचं, थोडे पैसे जमू देत. मग ते जमल्यानंतर एक अमाऊंट भरली जाईल. मग 17,000 रुपीजचं मी पहिलं फोटोशूट केलं होतं. ते मी जमवले होते पैसे. बरं, त्या फोटोशूटचा काहीच फायदा झाला नाही, ते नाही चांगले निघाले फोटोज. पण तिथेही एक उमेद होती मला, हा ठीक आहे, हे नाही झालं तर काय झालं, अजून पैसे जमवते आणि चांगल्या फोटोग्राफरला मी भेटते. सो हे होप्स जे असतात आणि ही जी पॉझिटिव्हिटी असते ना, तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. मग तुमची परिस्थिती कितीही हालाकीची असो, कितीही स्ट्रगल असो आणि कितीही अडथळे येऊ देत, काही प्रॉब्लेम नसतो. इथून तुमची पॉझिटिव्हिटी आणि तुमचे होप्स कधी संपले नाही पाहिजेत. मग माणूस पुढे गेलाच म्हणून समजायचा. आणि माझं तसं झालं. मी मुंबईतच सेटल झाले. आता मुंबई सोडणं शक्य नाही आहे. सो माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला, नाव कमवलं, जेवढं कमवले तेवढं, मेहनत केली, अजूनही करते, याच्या पुढेही करत राहणार आहे. हो आहेत ना. म्हणजे अगदी माझे तर शत्रू खूप आहेत. म्हणजे या बाबतीत माझा सक्सेस न पचणारे तर खूप आहेत. म्हणजे माझं असं होतं की वाईट वाटतं मला या गोष्टीचं, आणि याच्यामध्ये महिलांचाच जास्त सहभाग आहे. कसं आहे, पण तुम्ही प्रत्येकाला जाऊन सांगू नाही शकत ना, नाही मी कष्ट करूनच हे केलं नाही. प्रत्येकाला नाही, गरजच नाही सांग. मला मला माझ्या मनाला माहिती आहे की नाही मी काय स्ट्रगल केलं आणि मी इथपर्यंत माझ्या एकटीच्या बळावरती आलेली आहे. सो मला कोणाला तरी एक्सप्लेन करावं असं गरजेचं नाही वाटत. आणि कोणाला एक्सप्लेन करू मी? ज्यांची कुवत, ज्यांची बुद्धिमत्ता या लेवलला जाऊ शकते, त्यांना मला एक्सप्लेन करायची गरजच नाही आहे. आणि हो, असं चर्चा झाली असेल की अरे एवढी मोठी कशी काय झाली, हिने काहीतरी वेगळा मार्ग निवडला असेल का, तिने असं काही केलं असेल का. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगू नाही शकत. माझं असे, मी तर कधी कधी अशा कमेंट्सवर हसते आणि मी मजा घेते. म्हणजे माझं होतं, अरे वा, ट्रोल होतो आपण, ए किती छान, म्हणजे महत्त्वाची आहे मी, काहीतरी महत्त्व आहे माझं. पण मला आणि परमेश्वराला माहिती आहे ना, माझ्या स्वामींना माहिती आहे, मला माहिती आहे, माझ्या आत्म्याला जर माहिती आहे खरं काय आहे, तर कोणाला काय वाटतं आहे, केअर डॅम, मला काही फरक नाही पडत. मी माझा रस्ता निवडलेला आहे, मी माझ्या रस्त्यावरती व्यवस्थित शांतपणे पुढे पुढे जाणार, मेहनत करत राहणार. एक म्हण आहे, म्हण म्हणण्यापेक्षा तर म्हणतात ना की वाघ चाललेला असतो आणि मागे कुत्री भुंकत असतात खूप, बाबा 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 बाबा, हा कसा आयटीत चाललाय, हा लक्ष पण देतो, बाबा बाबा, खूप भुंकत असतात. तो मागे वळून पण बघत नाही. तो जो ॲटिट्यूड आहे ना, खरंच तो माझा ॲटिट्यूड आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठे माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, माझंही नाही आहे. मग माझं असं झालं, ते कुत्रे गप रे बाबा, तर गप रे, इथे पण एनर्जी जातेच ना हो. तर त्यांना त्यांचं बघत, ठीक आहे बाबा, भूंक, तुला जेव्हा दमशील त्याला तू गप बसशील, इतकं सिम्पल आहे. पण सिंहाला माहिती आहे ना की बाबा मी राजा आहे, मी जे आहे तो मी आहे. पण तसं माझंच आहे, मी जे मेहनतीने उभारले ते माझं आहे. मी कोणाकडे कसा मार्ग निवडला, काय मार्ग निवडला, माझा मला माहिती आहे. काय स्ट्रगल होता माझा मला माहिती आहे. मी काम किती प्रामाणिकपणे मिळवलेलं आहे किंवा केलेलं आहे, माझं मला माहिती आहे. मला कोणाला मी फक्त आयुष्यामध्ये आन्सरेबल आहे ती माझ्या आईवडिलांना आणि त्या परमेश्वराला. बाकी मला कोणाला काही उत्तर द्यायचं नाही आहे, इतकी क्लिअर आहे मी. अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी, आता अंबाबाईला खूप मानते मी. अंबाबाई, मला असं वाटतं की आमच्या सिरियलमध्ये पण अंबाबाईचं खूप मोठं स्थान दाखवलं आहे. घरामध्ये तिची मूर्ती खूप मोठी आहे आणि तिची भक्ती आम्ही गेली 3 वर्ष यानं त्या कारणाने करत आलो आहे या सिरियलमध्ये. तिने खूप दिलं, खूप दिलं, तिने माफ केलं, तिने सगळ्या चुका पदरात घेतलेल्या आहेत आणि तिने मला या लेवलला येऊन पोचवलं आहे. आईच आहे ना ती, तिला माहिती आहे मुलगी चुकते, मुलीचा पाय घसरतो किंवा चूक होते मुलीकडनं, पाय घसरतो म्हणण्यापेक्षा चूक होते तिच्याकडनं, किंवा काही झालं असेल, तिने काही समजा काही वेडवाकडं कोणाला हर्ट केलं असेल, काही झालं असेल, तर आपली पोरगी आहे, आपण तिची चूक माफ करायची. तिच्याकडे मनोभावे प्रार्थना केली ना, मनापासून माफी मागितली ना, अंबाबाई इतकी प्रेमळ आहे, ती माफ करून टाकते. तसं तिने मला
आपलंसं केलेलं आहे असं मला वाटतं. मी तिच्याकडे कधी रडत रडत गेले तर तिने मला माझं ऐकलंय सगळं कुठून ह्यानं ते संकेत मला मिळालेले आहेत आणि ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ही आई आणि माझी जन्मदाती आई. ती तर मी म्हणेन की आत्ता अंबाबाई आणि माझी आई एकाच लेवलला आहेत. कारण की मला जी पुश जो पाहिजे होता मुंबईत जाण्यासाठी, माझा दादा समीर दादा आणि माझे बाबा, आज त्यांना खूप कौतुक आहे माझं. खूप ते माझ्याबद्दल म्हण्या अरे बापरे तो किती छान स्वतःचं काम केलं, हे खूप कौतुक आहे. पण ऑफकोर्स ज्या वेळेला हा 10 वर्षांपूर्वीचा काळ होता, 12 वर्षांपूर्वीचा काळ होता, जेव्हा खोपोली सोडून आपली बहीण डायरेक्ट मुंबईत येते, कोणच नाही सोबत, तर त्यांची काळजी वेगळी होती की तू कशाला पाठवते. आईला म्हणायचे, तू का पाठवतेस त्यांना, तू वेडी आहेस का, ती एकटी कशी राहणार, तू कोण नाही कसं मुंबईसारख्या शहरात. सो त्यांचा विरोध होता, पण तो विरोध माझ्या प्रेमापोटी होता, काळजीपोटी होता. पण माझी आई खंबीर अशी होती माझ्या पाठीने, काही होणार नाही आहे ना, ती जाईल, तोंड दिले देवाने, ती काम करेल, मेहनत करेल, तू हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा, व्यवस्थित छान काम कर रोज. त्यावेळेला मला आई सांगायची की रोज पूजा झाली पाहिजे तुझ्याकडनं आणि गजानन महाराजांची पोथी वाचली गेली पाहिजे. ती पोथी वाच, तू डायव्हर्ट नाही होणार, तुझं काम, तुझं फोकस, तू व्यवस्थित काम करशील, थोडा वेळ लागेल मे बी, पण स्ट्रगल चालू ठेव. तो हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होती, ती माझी आई होती. मला असं वाटतं ती एकच होती. म्हणजे मी माझं नाव कमवल्यानंतर मला माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी खूप कौतुक केलं, पण इनिशियली माझी आई माझ्या पाठीशी होती, त्याच्यामुळे ती एकच आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान छान सण आपले हिंदू धर्मांमध्ये आहेत आणि पटापट येत आहेत. गणपती झाला, आता लगेच नवरात्र, दसरा, लगेच दिवाळी. सो ही परंपरा जपूया, सगळे सण खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.